विद्यार्थ्यांना बेदम मारण्याचं काम या ठिकाणी केलं। त्याच्या निषेधामध्ये पूर्णा शहरातल्या सर्व सामाजिक संघटना त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण या बाळासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्र बंदच्या या हाकेला ओ देत आपण पूर्णा शहर कडकडीत या ठिकाणी बंद पाळलेला आहे। मी या ठिकाणी या बंदमध्ये आमचे धम्मगुरू आदरणीय डॉक्टर उपगुप्त महास्तवीर, त्याचबरोबर आमचे नेते प्रकाशदादा कांबळे, उत्तमभैया खंदारे, मुकुंद भोळे, धम्मा जोंधळे, दादाराव पंडित, राऊत सर खुरेशी, ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, नागेश शेंगडे दादा, आमचे विनोद भाऊ गायकवाड, DYSFIचे नसीर सर, आमचे त्र्यंबक कांबळे साहेब, विजय खंडागळे, लक्ष्मीकांत शिंदे साहेब, त्याचबरोबर या पूर्णा शहरातल्या सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं। त्याचबरोबर या आजच्या बंदला पूर्णा शहरातल्या काँग्रेस कमिटीने आमचे या ठिकाणी सरान बागवान जे शहराध्यक्ष आहेत यांनी या ठिकाणी या बंदला काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा दिला। त्याचबरोबर DYSFI यांचा देखील या बंदला या ठिकाणी पाठिंबा मिळालेला आहे। त्याचबरोबर जनता दल आमचे कुंदन ठाकूर यांनी देखील या बंदला या ठिकाणी पाठिंबा दिला। या पूर्णा शहरातल्या व्यापारी संघटनेनी, या पूर्णा शहरातल्या पत्रकार बांधवांनी, या पूर्णा शहरातल्या पोलीस प्रशासनाने, या पोलीस डिपार्टमेंटनी आम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी सहकार्य केलं। मी या सर्वांचे आभार मानतो। आज देशातली परिस्थिती तुम्हा सर्वांना माहिती आहे। आताच या निवेदनामध्ये दादानं सर्व विषय घेतलेले आहेत, मी अधिकचं या ठिकाणी बोलणार नाही। बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदेशाचं आम्ही या ठिकाणी पालन केलं। जर या देशातलं सरकार या विद्यार्थ्यांवरती जर असाच अन्याय करत राहिलं तर या महाराष्ट्राला बंद पाडायला, हे महाराष्ट्र जाळायला आम्ही काही कमी नाही, एवढं आव्हान या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं करतो। पूर्णचा इतिहास नेहमी या ठिकाणी आंबेडकरी चळवळीमध्ये सांगत असताना अनेक जण सांगतात पूर्णा हे सेन्सिटिव्ह शहर आहे आणि हे अत्यंत सेन्सिटिव्ह आहे, परंतु आम्ही आमच्या काय वरिष्ठ नेत्याच्या आदेशाचं पालन केल्यामुळे आम्ही शांत आहोत। परंतु या प्रशासनाला या ठिकाणी आव्हान करतोय की आम्ही शांत आहोत, परंतु आमचा अंत आपण या ठिकाणी पाहू नये। आज जंतर मंतरवरती जे आंदोलन होतंय त्या ठिकाणचे काही BJPचे भडवे आमदार आणि खासदार या ठिकाणच्या विद्यार्थ्यांवरती आरोप करतात की हे विद्यार्थी नक्षलेट आहेत, हे विद्यार्थी देशद्रोही आहेत। मग मला सांगा, या ठिकाणचे BJPचे खासदार आमदार का देशप्रेमी आहेत का? या RSSचा मी या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो। या ठिकाणच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांचा मी या ठिकाणी धिक्कार करतो। या देशाच्या गृहमंत्र्यांचा मी या ठिकाणी धिक्कार करतो। या ठिकाणी या देशाच्या अनपढ शिक्षण मंत्री, या देशाला लाभलेले अनपढ शिक्षण मंत्री मी धर्मेंद्र प्रधान यांच्या कृत्याचा या ठिकाणी धिक्कार करतो, यांचा या ठिकाणी निषेध करतो। आज एकंदरीत बंदमध्ये सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं। मला विशेषतः विनंती करायची आहे, मला सकाळी 7 वाजता सरान बागवानचा फोन आला होता की भाऊ पोलीस प्रशासनाने काही आमच्या बागवान समाजाचे गाडे पोलीस स्टेशन मध्ये लावले। सकाळी 7 वाजता कुठलाच विचार न करता पोलीस प्रशासनाला भिडण्यासाठी आम्ही गेलो। परंतु आज मला या पूर्ण बंद मध्ये आंबेवाल्यांचं धन्यवाद व्यक्त करायचे की आपण काळजीपूर्वक बंद केल्याबद्दल आपले खूप खूप या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धन्यवाद देतो। यानंतर आमच्याकडून अपेक्षाची भूमिका आपण घेऊ नये। आज तुमच्या न्यायासाठी हे इथं आम्ही लढतोय। या ठिकाणी आंब्याचे दुकानं सुरू आहेत, मला वाटते त्यांच्या घरी काय विद्यार्थी नाहीत असं मला वाटते, परंतु ज्या ज्या व्यापाऱ्याच्या घरी विद्यार्थी आहेत आणि त्यांचे विद्यार्थी चांगले शिकणार आहेत आणि पुढे जाणार आहेत आणि त्यांच्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार आहे, म्हणून आज या बंदमध्ये ज्या ज्या व्यापाऱ्यांना सहकार्य केले मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे। आणि मी PI साहेबाला विनंती करतो की आपण हे निवेदन स्वीकारण्यासाठी आपण इकडे यावं। यानंतर मी या ठिकाणी वेळेअभावी
काही नावं राहिलेत. विनोद भाऊ, लक्ष्मीकांत शिंदेदादा, संजय शिंदे भाऊ, आपले या ठिकाणी माफी मागतो की वेळेअभावी आपल्याला या ठिकाणी हे भेटणार नाही. सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी PI साहेबांनी वर यावं. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला या ठिकाणी वर्दी मिळाली. माझी विनंती इथं यानंतर मी त्र्यंबक कांबळे साहेबाला विनंती करतो की यांनी आपलं आभारपर 2 शब्द या ठिकाणी मांडावे. तुम्ही बोला. अहो तुमचं काय म्हणणं आहे म्हणा, आम्ही तोपर्यंत निवेदन देतो. 2 मिनिटं निवेदन देतो. बोला. राहू द्या आता झालं सगळे दादाच्या नंतर बोलायचं नका राहू द्या आता ना पण